मुंबई टँकर असोसिएशन संप मागे घेणार। थोड्याच वेळात संप मागे घेतला जाणार आहे। महापालिका आयुक्तांसोबत सकारात्मक चर्चा झाल्याचं कळतंय। असोसिएशनच्या बैठकीत संप मागे घेण्यावर शिक्कामोर्तब होणार आहे। मुंबई टँकर असोसिएशन संप मागे घेणार असल्याची माहिती मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी आणि टँकर असोसिएशन यांच्यात झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर थोड्या वेळातच संप मागे घेतला जाणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलेलं आहे। तर असोसिएशनचे पदाधिकारी आणि सदस्यांच्या बैठकीत संप मागे घेण्यावर शिक्कामोर्तब होणार असल्याचं बोललं जात आहे। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी कृष्णात पाटील। कृष्णात, काय ताजे अपडेट आहे? सध्या मुंबई टँकर असोसिएशनचा मुंबईत गेल्या 5 दिवसांपासून संप सुरू आहे आणि या संदर्भात आज दुपारीच महापालिका आयुक्त यांच्याकडे ही बैठक देखील झाली होती। या दोन असोसिएशन आणि आयुक्त यांच्यामध्ये या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा झाली होती आणि या असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी पालिका आयुक्त भूषण गगराणी यांना शब्द दिलेला आहे की आम्ही संप मागे घेऊ। त्यामुळे आता जी बैठक होणार आहे त्या बैठकीमध्ये शिक्कामोर्तब होईल संप मागे घेण्यासंदर्भातला। आणि मुंबईकरांच्या पाण्याचा प्रश्न आहे, काही भागामध्ये सोसायट्यामध्ये असलेला तो प्रश्न मिटू शकतो। उद्यापासून पुन्हा एकदा टँकर जे आहेत ते मुंबईत राहू शकतात। निश्चित, धन्यवाद कृष्णा ताजे अपडेट देण्यासाठी। आपण पाहतोय गेल्या 5 दिवसांपासून हा संप सुरू होता आणि थोड्याच वेळात हा संप मागे घेण्यात येणार आहे।